आलेला मुलगा आहे तुमच्या कोण्या वर्गात आहे? 8वी. 8वी मधल्या मुलांना इथं पहा स्वतःचा प्रकल्प इथं त्याची जी कल्पना आहे संशोधन आहे इथं मांडलेलं आहे त्याच्याकडून आपण माहिती घेऊया. हे काय आहे? स्मार्ट विंडो फॉर होम. आपली स्लायडिंगची खिडकी अशी अर्धी ओपन होती इतकीच. ही नाही का 100% ओपन होती. 100% हवा सूर्यप्रकाश घरात येतो आणि पुन्हा पैशाची बचत होते. लोक काय करतात मोठ्याला खिडक्या बसत येतं हवा सूर्यप्रकाशासाठी पण ते अर्ध्याच उघडतात. ही नाही का पूर्ण उघडते सूर्यप्रकाश हवा घरात येतो. ठीक आहे. तर या मुलाचं खूप अभिनंदन. एवढ्याशा मुलानं इथे येऊन इथं बसणं ना स्वतः काहीतरी करणं लोकांना सांगणं खूप मोठी बाब आहे. खूप खूप अभिनंदन. तर पहा ही मुलगी अमरावती जिल्ह्यातून वरुड तालुक्यातली ही पण मुलगी आहे. तर या मुलीनं जे काही बनवलं सोशल अवेअरनेस म्हणजे आज महिलांना ज्या काही समस्या भेडसावतात त्या समस्येवर एक खूप चांगला उपाय या मुलीने दाखवलेला आहे. सांगा मला तुमचं नाव? भूमी पांडे, जिल्हा वरुड. आणि शाळेचं नाव? शाळेचं नाव न्यू इंग्लिश हायर सेकंडरी स्कूल हे वरुड. जे प्रोजेक्ट बनतं ते पर्पज काय? हे लेडीजच्या सिक्युरिटीसाठी बनवलेलं आहे. म्हणजे त्या प्रत्येक वेळेस कोणाला घेऊन जाऊ शकत नाही सोबत. एकट्या असेल तेव्हा त्या स्वतःची सेफ्टी स्वतः करेल यासाठी केलेलं आहे. तर हे माझं फर्स्ट वर्जन होतं जे मी पहिले प्रेझेंट केलेलं होतं. आता मी त्याला ॲडव्हान्स करून या छोट्या याच्यात आणलेलं आहे. इम्प्रूव्हमेंट केलेलं आहे. आता ही जी रिंग आहे ती वुमन तिच्या फिंगरमध्ये घालेल आणि हा जो बॉक्स आहे ती कपड्यांच्या आत घालेल बेल्टवरती किंवा ती बॅगमध्ये कॅरी करू शकते. जेव्हा तिला वाटत आहे की ती डेंजरमध्ये आहे तेव्हा ती हा फर्स्ट स्विच ऑन करेल ज्यामुळे या रिंगमधून करंट फ्लो होईल आणि जेव्हा ती हा सेकंड स्विच ऑन करेल त्यामुळे ऑडिओ प्ले होईल. म्हणजे जर तिला बोलता येत नाहीये तर या ऑडिओद्वारे ती हेल्प मागू शकेल आणि त्यानंतर ती त्या अटॅकरला टच करेल त्याला सुद्धा करंट लागेल. करंट खूप हाय व्होल्टेजवरती लागणार आहे म्हणून तो तिला हाई करू शकणार नाही. तेवढ्या वेळात ती तिथून पळून जाईल आणि तिचं इयरिंग प्रेस करेल. जेव्हा ती इयरिंग प्रेस करेल तेव्हा इथून सिग्नल पोलीस स्टेशनमध्ये पोहोचेल. पोलीस स्टेशनमध्ये एक असा अलार्म वाजेल आणि मग पोलिसांना लोकेशन ट्रॅक करता येईल ती तिला वाचवण्यासाठी तिथे जाईल. तर हे जे पोलीस स्टेशनमधलं जे रिसिव्हर आहे ते इंडियामधल्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेलं असेल. हे पूर्ण सगळीकडे काही इयरिंगमध्ये फिट केलेलं असेल आणि हे जे रिंग आहे ते वायरलेस असणार आहे. आणि हा जो जी यंत्रणा आहे आपल्या भारतात आहे नाही तर हे तुम्हाला सुचलं कसं? हे आता रोजच्या याच्यावरून आपण न्यूज किती बघत आहोत आणि मला सुद्धा मी जेव्हा घरी जाते ट्युशनवरून लेट तेव्हा मला सुद्धा माझ्या आईच्या चेहऱ्यावर चिंता दिसते. तर त्यामुळे मला हा आयडिया आला. तुम्ही पुण्यावर आहे? 9th मध्ये आहे. 9th मधल्या मुलींना हे सुचलेलं आहे. तर इथं तुमचे वडील काय करतात? माझे बाबा पंचायत समितीमध्ये आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवर. कॉन्ट्रॅक्ट बेसवर. तर आई